नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं 13 डिसेंबरच्या दिनविशेष व विचारधन या सत्रात स्वागत करते. जाणून घेऊ आजचे विचारधन. समुद्र ओलांडायचा असेल तर फक्त किनाऱ्यावर उभे राहून पाण्याकडे पाहत राहणं पुरेसं नाही. जाणून घेऊ 13 डिसेंबरचे दिनविशेष. 13 डिसेंबर 2001 रोजी जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तैबाच्या अतिरेक्यांनी संसद भवनावर हल्ला केला. 13 डिसेंबर 1991 रोजी मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे 23वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. 13 डिसेंबर 1941 रोजी दुसऱ्या महायुद्धात हंगेरी व रुमानियाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले. 13 डिसेंबर 1930 रोजी प्रभातचा उदयकाल हा चित्रपट मुंबईच्या मॅजेस्टिक या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आधी या चित्रपटाचे नाव स्वराज्याचे तोरण असे होते, परंतु तो सेन्सॉरमध्ये अडकल्यामुळे त्यात बरीच काटछाट करावी लागली व त्याचे नावही बदलण्यात आले. 13 डिसेंबर 1955 रोजी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1899 साली आल्हादायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्य असलेले चित्रपट छायालेखक पांडुरंग सातुनाईक यांचा जन्म झाला. ते हंस पिक्चर्सचे एक भागीदार होते. छाया, धर्मवीर, 1937चा प्रेमवीर, 1938चा ज्वाला, ब्रह्मचारी, ब्रँडीची बाटली हा 1939चा चित्रपट, देवता 1939चा सुखाचा शोध, लग्न पाहावं करून हा 1940चा चित्रपट, 1940चा अर्धांगी हा चित्रपट, पहिला पाळणा भक्त दामाजी हा 1942चा चित्रपट, पैसा बोलतो आहे हा 1943चा चित्रपट, 1944चा रामशास्त्री, 1945चा लाखाराणी, चिराग कहा, रोशनी कहा इत्यादी अनेक चित्रपटांचे उत्कृष्ट छायालेखन त्यांनी केले. त्यांचा मृत्यू 21 ऑगस्ट 1976 रोजी मुंबई येथे झाला. 13 डिसेंबर 1804 रोजी कोशकार व शिक्षण तज्ज्ञ मेजर थॉमस कँडी यांचा जन्म झाला. मराठीत विरामचिन्हे वापरण्यास त्यांनी प्रथम सुरुवात केली. इंडियन पिनल कोडचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. त्यांचा मृत्यू 26 फेब्रुवारी 1877 रोजी झाला होता. 13 डिसेंबर 1780 रोजी जर्मन रसायनशास्त्रज्ञ योहान वुल्फगँग डोबे रायनर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 24 मार्च 1849 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1996 साली स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारक, कॅपिटॉल बॉम्बस्फोटचे सूत्रधार श्रीधर पुरुषोत्तम तथा शिरूभाऊ लिमये यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1994 साली सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व विश्वनाथ अण्णाट तथा तात्यासाहेब कोरे यांचा मृत्यू झाला. वारणा परिसराच्या विकासाचे ते शिल्पकार होय. वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आणि यशवंतराव चव्हाण यांचे ते निकटचे सहकारी होते. त्यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1917 रोजी कोडोवली, पन्हाळा, कोल्हापूर या जिल्ह्यात झाला. आजच्याच दिवशी 1986 साली अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मृत्यू झाला. त्यांचे निशांत, मंथन, भूमिका, जैत्रे जैत, गमन, चक्र, उंबरठा इत्यादी चित्रपट लोकप्रिय झाले. त्यांना 1985 सालचा भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. 2 राष्ट्रीय पुरस्कार व 1 फिल्मफेअर अवॉर्डने त्यांना गौरवण्यात आले होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यात 17 ऑक्टोबर 1955 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1961 साली ॲना मेरी रॉबर्टसन उर्फ ग्रँडमा मोझेस यांचे वयाच्या 102व्या वर्षी निधन झाले. वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी पेंटिंगच्या छंदाची सुरुवात केली आणि त्यात प्रसिद्धी देखील मिळवली. अमेरिकन ग्रामीण जीवनावरील त्यांच्या पेंटिंग्स आजही प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म 1860 साली झाला होता. 13 डिसेंबर 1930 रोजी सेंद्रिय पदार्थांच्या पृथक्करणासाठी 1923 मधील रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ फ्रिट्झ प्रेग्ल यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 3 सप्टेंबर 1869 रोजी झाला होता. 13 डिसेंबर 1784 रोजी ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, पत्रकार व विचारवंत सॅम्युएल जॉन्सन यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 18 सप्टेंबर 1709 रोजी झाला होता. विद्यार्थ्यांनो, हे होते 13 डिसेंबरचे दिनविशेष. आमचे दिनविशेष हे सत्र कसे वाटते हे आमच्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880.
अर्थात 8698 असेच रोजचे दिनविशेष हे सत्र ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.